मेड़घाट के राहु क्षेत्र से अवधूत महाराज देवस्थान, कौंडन्यपुर और शेंदुरजना बाजार की ओर निकली यात्रा का राजपूत ढाबा परिसर में उत्साहपूर्वक स्वागत किया गया। इस यात्रा में 4 पवित्र ध्वज शामिल थे, जिनका विधिवत पूजन किया गया। कार्यक्रम का आयोजन पहले माजी मंत्री यशोमती ठाकुर के हस्ते होना था, लेकिन उनकी अनुपस्थिति में डॉक्टर राजीव ठाकुर ने पूजन की जिम्मेदारी निभाई। पूरे परिसर में भक्तिमय वातावरण देखने को मिला और बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहे। यात्रा के दौरान भक्तों में विशेष उत्साह और आस्था का माहौल रहा। कार्यक्रम के समापन के बाद यात्रा अपने अगले गंतव्य के लिए प्रस्थान कर गई। इस अवसर पर एक भक्त ने कहा कि पूरा आयोजन अत्यंत श्रद्धा और उत्साह के साथ संपन्न हुआ। अवधूत महाराज देवस्थान कौंडन्यपूरच्या झेंडेसाठी आम्ही राहू मेळघाटमधील चीफ फॉरेस्टमधून 4 झेंडे इथं शेंदुरजना बाजार आणि कौंडन्यपूरकरता उपलब्ध करण्यात दिले। फॉरेस्टवाल्यांना आम्हाला खूप मदत केली आणि आमच्यासोबत कमीत कमी 300-400 लोक त्या दगडामध्ये होते आणि 3 दिवसापासून 10 तारखेपासून आम्ही ते झेंडे तोडून सर्व करून इथं पूजन करून भजन करत पूर्ण तालुक्यातील तिवसा मतदारसंघातील कमीत कमी 1000 लोक भजन मंडळी त्या ठिकाणी होती आणि आम्ही आज निघालो बैरमवरून। काल रववरून निघालो, बैरमला मुक्काम झाला। आज आम्ही 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत तिवसा जाणार आहे आणि गावोगावी सत्कार होऊन राहिला आणि या ठिकाणी सुद्धा यशोमती ताईच्या हस्ते सत्कार होता, पण त्या इमर्जन्सी निघून गेल्यामुळे यशोमती ताईचे काका गणमान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी स्वागत केलं झेंड्याचं आणि दर्शन घेतलं। त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि सर्व जणांना अवधूत महाराजांचा आशीर्वाद मिळो, त्यांचा चांगला दिवस येवो एवढीच मी या प्रसंगी आहे।